समोर चकुली बसलेली दिसत होती। ती आमच्याकडे पाठ करून बसली होती, पण ती अखेरीस आमका सापडली। हेचोच आमका खूप आनंद होत होतो। जशी ती तिका खाली उतरता तसा तिका काय झालं काय माहिती, पण तोपर्यंत खूपच उशीर झालो होतो। ती थैसून अचानकच नाहीशी झाली। सुलभा, तू घाबरा नको, मी तुझी निधी। माझं मृत्यू झालो। माका एकदा माझ्या मैत्रिणीक भेटायचा होता। माझ्या मैत्रिणीक भेटायचा होता। तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असं। आज आपण एका पौर्णिमेच्या रात्री इलेलो एक भयंकर सत्य अनुभव बघणार असो। यो अनुभव आपले सबस्क्रायबर देवयानी यांनी आपल्याक पाठवलेलो असा। पण त्याआधी तुमका सगळ्यांका मकर संक्रांतीचे खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घेवा, गोड गोड बोला आणि गोड गोड कमेंटी करत राहा। आणि व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा। मी देवयानी, मी पुण्यात राहतोय। एक दिवशी मी आणि माझ्या मैत्रिणींनी ठरवलं की काहीतरी बाहेर फिराक जायचा। तेव्हा मी 7वीत होतोय। तेव्हा माझे 2 मैत्रिणी होते, सुहानी आणि चकुली। आणि ही गोष्ट तेव्हाची असा जेव्हा लॉकडाऊन चालू होता। लॉकडाऊनमुळे सगळेच जण घरात अडकले होते आणि घराकडे बसान बसान आमका खूप कंटाळू येऊक लागलो होतो। म्हणूनच आम्ही तिघांनी मिळून ठरवलं की काहीतरी बाहेर फिरायला यायचा। आणि तेव्हा लॉकडाऊन असल्यामुळे गर्दीच्या ठिकाणी तर आम्ही जाऊक शकत नाही होतो। म्हणून मग आम्ही एका जवळच्या डोंगरावर जाऊचं ठरवलं। पण आमका माहिती होता की आम्ही लहान असल्यामुळे आमका कोणत्या डोंगरावर पाठवणार नाही होता। म्हणून मग आम्ही आमच्या दीदीकडे गेलो। तिचं नाव होता नम्रता। ती 12वीत होती आणि त्यामुळे ती जर आमच्या सोबत असत तर घरचे सुद्धा आमका त्या डोंगरावर पाठवतील। म्हणून आम्ही हे सगळं विषय तिच्या कानावर घातलं। ती सुद्धा खूप कंटाळली होती, म्हणून ती आमच्यासोबत येऊक तयार झाली। नम्रता दीदीन आमच्या घरच्यांशी बोलल्यान आणि कसा तरी त्यांका मनवल्यान आणि शेवटी आमचा चौघांचा त्या डोंगरावर जाऊचा ठरला। आम्ही दुसऱ्या दिवशी सगळी तयारी करून त्या डोंगरावर जाऊचं ठरवलं। दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही आमच्या घरच्यांचं निरोप घेतलं। आम्ही जेव्हा घरातून बाहेर पडत होतो तेव्हा आमका आजी म्हणाली, पोरांनो लवकर जावा आणि लवकर येवा, संध्याकाळ होईसर थंय थांबा नको, आज पौर्णिमेची रात्र असा। पण आम्ही काय तेव्हा आजीच्या बोलण्याकडे फारसं लक्ष दिलं नाही, कारण आमका कधी एकदा त्या डोंगरावर जातो असा झाला होता। तो जो डोंगर होतो तो आमच्या घरापासून बरोच लांब होतो आणि याआधी आमच्या घरच्यांसोबत आम्ही त्या डोंगरावर गेलो होतो। पण ह्या वेळेक मात्र आमच्यासोबत कोण मोठा माणूस नाही होता। मग आम्ही त्या डोंगराच्या दिशेने जाऊक लागलो आणि हळूहळू तो डोंगर चढाक लागलो। आम्ही घराकडसून येताना काही खाऊचे वस्तू घेतलेले होते जे आम्ही त्या डोंगरावर जाऊन खाणार होतो। तो डोंगर खूप उंच असल्यामुळे वरती पोचापर्यंत खूपच धमाक झाला होता आणि खूप वेळ सुद्धा लागलो होतो। पण आम्ही सगळ्याजणी गप्पा गोष्टी करत गेल्यामुळे आमचं कसं वेळ गेलो ताच आमका समजला नाही। मग आम्ही डोंगराच्या वरती जाऊन बसलो आणि जा काय खाऊक घेतलेला होता त्या खाऊक लागलो। मग अर्धो 1 तास बसान आम्ही थैसून जाऊचं ठरवलं, कारण काळोख सुद्धा पडाक लागलो होतो। पण जशी आम्ही थैना घराकडे येऊक बाहेर पडतो तेवढ्यात आमचं लक्ष चकुलीकडे गेलो। आमका चकुली काय खंय दिसत नाही होती। आम्ही गप्पा गोष्टी करण्यात एवढी मग्न झालो होतो की चकुली खंय गेली याच आमका काय कळत नाही होता। आणि ती आमच्या सगळ्यांपेक्षा खूप लहान होती। आमका पहिल्यांदा वाटला की हयच काहीतरी बाजूक गेली असात, म्हणून आम्ही तिका मोठमोठ्यान हाक मारूक लागलो।
पण काय केल्या ती आमका काय प्रतिसाद देतच नाही होती. 10-20 वेळा तिका हाक मारून झाल्यानंतर आमका त्या गोष्टीचं गांभीर्य कळाला. आमका आता भीतीच वाटूक लागली होती. ही चकुली नेमकी गेली काय? आम्ही पटापट सगळा सामान गोळा केलं आणि तिका आजूबाजूक शोधूक लागलं. पण जवळजवळ अर्धो पाऊण तास शोधून सुद्धा चकुली काय आमका गावत नाही होती. नम्रता दीदी खूपच घाबरली होती. तिका घामच फुटाक लागलो होतो, कारण सगळी जबाबदारी तिच्यावर होती. आणि आता हळूहळू काळोख सुद्धा पडाक लागलो होतो. आम्ही मोठमोठ्यान तिका हाक मारत होतो, पण आमच्या हाती कायच लागत नाही होता. पण आमका कायो करून काळोख पडायच्या आधी तिचो शोध लावचोच होतो, कारण एकदा का काळोख झालो तर मात्र चकुलीक शोधणं खूपच अवघड होऊन जायत. म्हणून आम्ही जीवाच्या आकांतान तिका चारवल्या दिशेने शोधत होतो. तेवढ्यात आमच्या कानावर एक आवाज पडलो. असा वाटत होता की कोणतरी हसता. आमका वाटला की चकुलीच मगातपासून आमच्यापासून लपलिया आणि आमची मजा बघता. म्हणून आम्ही त्या आवाजाच्या दिशेने धावक लागलो. जसे आम्ही थंय जाऊन पोचलो तसो आमच्या जीवात जिविलो, कारण आमका समोर चकुली बसलेली दिसत होती. ती आमच्याकडे पाठ करून बसली होती, पण ती अखेरीस आमका सापडली. हेच आमका खूप आनंद होत होतो. मग आम्ही खालना तिका हाक मारलं, ए चकुली चल, आता बस झाली मस्करी, खूप उशीर झालो, उतार खाली. पण एवढा बोलान सुद्धा चकुली काय आमका प्रतिसाद देत नाही होती. ती उलटी पाठ करूनच बसली होती. मग शेवटी कंटाळान नम्रता दीदी त्या झाडावर चढाक लागली. आणि जशी ती चकुलीच्या जवळ जाता आणि तिका हात लावता तसो तिका झटकूच बसलो, कारण तिचे डोळे संपूर्ण लाल भडक झाले होते. आणि बघता बघता ती मोठमोठ्या नासाकत लागली आणि तिचे पाय हळूहळू वाकडे होऊक लागले होते. तिची ती अवस्था बघून आमच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण ती आमची चकुली नाही होती, कारण ती विचित्रच वागूक लागली होती. आम्ही सगळेजणी तिका सांगत होतो की घराकडे चल, पण ती एक जात काय आमच्यासोबत येऊक तयार नाही होती. ती कुळ्यासारखीच मोठमोठ्यान हसत होती. मग शेवटी नम्रता दीदीन तिचो हात पकडल्यान आणि तिका त्या झाडावरसून खाली उतरल्यान. जशी ती तिका खाली उतरता तसा तिका काय झालं काय माहिती, ती जोरात किंचाळली आणि दीदीचो हात झटकून ती थैसून धावत सुटली. आणि ती थैना ज्या वेगान पळाली ता दृश्य बघून आमच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही होतो. एवढी लहान मुलगी एवढ्या वेगान कशी काय पळाक शकता. आम्ही सुद्धा तिच्या मागे धावाक लागलो, पण तोपर्यंत खूपच उशीर झालो होतो. ती थैसून अचानकच नाहीशी झाली. ती खय गेली, कशी गेली, कोणाकच तिचो काय पत्तो लागाक नाही. आता मात्र आम्ही समजलं होतं की ह्या काहीतरी खूप भयंकर असा आणि आपण काय ह्याच्यावर मात करूक शकत नाही. आपल्याक लवकरात लवकर घरच्यांका बोलवूया, नाहीतर चकुलीचं काय होईत काय सांगाक येऊचं नाही. म्हणून आम्ही धावत धावत घराकडे येलो. आम्ही इतके घाबरलो होतो, घरच्यांका काय सांगूचा कसा सांगूचा ह्याच काय समजत नाही होता. आमची ती अवस्था बघून ते सुद्धा चांगलेच घाबरले होते. आणि जेव्हा त्यांका समजला की चकुली त्या डोंगरावर हरवली असा आणि ती वेड्यासारखी वागता, ह्या ऐकताच आजी पटकन म्हणाली, अरे मी तुमका सांगितलं होतं की आज पौर्णिमेची रात्र असा आणि संध्याकाळ होईपर्यंत थंय थांबा नको, पण तुम्ही माझं ऐकशाल तर शपथ. आजी त्यावेळी चांगलीच भडाकली होती आणि तिने आमका सगळ्यांका चांगलाच फैलावर घेतलेला होता. बघता बघता ही बातमी आजूबाजूक पसरली आणि सगळी लोक नेमका काय झाला त्या बघूसाठी आमच्या घराकडे जमली. सगळीकडे एकच चर्चा होती, चकुली डोंगरात हरवली, ती अजून परत घराकडे येली नाया. शाप काळोख पडलो होतो. आजीनं अजिबात वेणं घालवता जवळच्या एका मांत्रिकाक बोलावून घेतल्यान आणि सगळो विषय त्यांच्या कानावर घातल्यान. तसं मांत्रिक म्हणालो, आपल्याक अजिबात वेळ घालून जमाचो नाय, आपल्याक ताबडतोब त्या डोंगरावर जावचा लागतला
आणि कायो करून चकुलीक शोधूचात लागतला. आपल्याकडे वेळ खूप कमी असा. जोपर्यंत आपल्याक चकुली हाताक गावत नाही तोपर्यंत मी कायच करूक शकत नाही. मग लगेचच मांत्रिकान काही लोकांका सोबत घेतल्यान आणि ते सगळेजण त्या डोंगरावर जाऊक निघाले. सगळ्यांनी आपापल्या हातात दांडे घेतलेले होते आणि मांत्रिकांसुद्धा सगळी तयारी केलेली होती. फक्त आता चकुलीक शोधूचा बाकी होता. सगळेजण चारवल्या दिशेन चकुलीक शोधत होते, पण त्या भयानक काळोखात चकुलीक शोधणं खूपच अवघड होऊन बसला होता. तेव्हा मांत्रिकाच्या पटकन लक्षात दिला की जेव्हा आजी त्यांका या सगळं सांगत होती तेव्हा ती असाव म्हणाली होती की ह्याच डोंगरावर एका मुलीन आत्महत्या देखील केलेली होती आणि म्हणूनच ती म्हणायची की पौर्णिमेच्या रात्री किंवा अमावास्येच्या रात्री ह्या डोंगरावर संध्याकाळपर्यंत थांबा नको. तसा मांत्रिकान थंय जमलेल्या सगळ्या लोकांका बोलवल्यान आणि ती मुलगी नेमकी कोण होती ह्या विचारल्यान. तशी ती माणसं म्हणाली ती हयचीच होती. तिचे आऊस बापूस लहानपणीच वारले, पण एक दिवशी तिने त्या डोंगरावर जाऊन आत्महत्या केल्यान. तिने आत्महत्या कित्याक केल्यान त्यामागचं कारण काय ह्या काय आमका माहिती नाही, पण तिचं मृतदेह मात्र एका दरीत सापडलो. त्या सगळ्यांची ती गोष्ट ऐकान मांत्रिकाक वायशी शंका येली. तो म्हणालो कदाचित त्याच मुलीचो आत्मा ह्या सगळा करूक शकता. शक्यता नाकारता येत नाही. आणि आपण जर तिका असंच शोधत राहिलो तर चकुली काय आपल्या हातात गावाची नाही. माका एक गोष्ट सांगा, ज्या मुलीनं ह्या आत्महत्या केल्यान तिच्या जवळची व्यक्ती खयची असा? तसे सगळेजण म्हणाले तिच्या आई वडील काय जगात नाही, पण हा तिची एक जीवलग मैत्रीण होती, ती तिच्यासोबतच असायची. तसं मांत्रिक म्हणालो ठीक असा, मग ताबडतोब त्या मैत्रिणीक हय घेऊन यावा. ह्या जर काम त्या आत्महत्या केलेल्या मुलीचा असात तर ती नक्की आपल्या मैत्रिणीक भेटा घेतली. मग लगेचच तिच्या मैत्रिणीक थंय घेऊन येले आणि एका जागी तिका बसवल्याने. मांत्रिकान तिका सांगितलेला होता की तू काही घाबरा नको, तुका फक्त तुझ्या मैत्रिणीच्या नावान मोठमोठ्यान हाक मारूची असा. ती तुका नक्की भेटा घेतली. ती फक्त हयली की पुढे काय करूचा तर मी बघतोय. असा म्हणान सगळेजण त्या मैत्रिणीपासून लांब गेले आणि एका बाजूक जाऊन लपले. मग ती जी मैत्रीण होती ती मोठमोठ्यान आत्महत्या केलेल्या मुलीचा नाव घेऊक लागली आणि तिका आपल्याकडे बोलवूक लागली. पण तरीसुद्धा कायच प्रतिसाद येत नाही होतो. जवळपास 10-15 मिनिटा ती थयच बसान होती, पण तिची कायच चावल लागत नाही होती. जशी जशी वेळ जायत होती तसा मांत्रिकाक सुद्धा काय समजत नाही होता. जर ती इली नाही म्हणजे तो आत्मा त्या आत्महत्या केलेल्या मुलीचं नाया ह्या सिद्ध होतला. पण मग ती हा कोण? तेवढ्यातच कोणत्या तरी पायांचो आवाज येऊक लागलो आणि बघता बघता चकुली चलत चलत एका झाडाच्या मागसून बाहेर इली आणि ज्या ठिकाणी ती मैत्रीण बसली होती तिच्याजवळ ती जाऊक लागली. आणि जशी ती त्या मैत्रिणीच्या जवळ जाता तशी तिची मैत्रीण चांगलीच कापरी काढूक लागली, कारण तिका माहिती होता की ह्यो तिच्या मैत्रिणीचो आत्मा असा. बघता बघता चकुली तिच्या जवळ गेली आणि म्हणाली सुलभा तू घाबरा नको, मी तुझी निधी. मी तुका काय नाही करूच, माका तुकाच भेटायचा होता. मी कित्येक वर्षा वय भटकत होतोय. या सगळा दृश्य मांत्रिक लांबसून बघत होतो. जशी ती बोलण्यात मग्न होती त्या संधीचो फायदो घेऊन मांत्रिकान पटकन आपल्या हातातलो अंगारो तिच्या भोवती जाऊन उडवल्यान आणि पटकन कसले कसले मंत्र म्हणत तिच्या गोल गोल फिराक लागलो, ज्या कारणामुळे तिका काय थैसून बाहेर पडाक गावत नाही होता. तशी ती मोठमोठ्यान रडाकत लागली. तसं मांत्रिक म्हणालो तू कोणस आणि या मुलीक कशाक पकडलं? तशी ती म्हणाली मी निधी. माझो ह्या डोंगरावर मृत्यू झालो. माका खूप जगायचा होता. मी आत्महत्या नाही केलंय. माझं पाय घसरलो होतो.
मी पाय घसरण खाली पडलंय आणि मेला. माका सगळ्यांका ह्याच सांगूचा होता की मी आत्महत्या नाही केलंय, माझं मृत्यू झालो. माका एकदा माझ्या मैत्रिणीक भेटायचा होता, माझ्या मैत्रिणीक भेटायचा होता. तो सगळं भयंकर प्रकार बघून सगळ्यांचे हातपाय थंडच पडले. म्हणजे आतापर्यंत सगळ्यांका जा वाटत होता तसा नाही होता. त्या मुलीन आत्महत्या नाही केलेली होती, तिचो अपघात झालो होतो, तिचो अपघाती मृत्यू झालो होतो. या सगळा ऐकान शुल्बाच्या सुद्धा डोळ्यात पाणी येला, कारण ती तिची जिवलग मैत्रीण होती आणि ती तिका चांगली ओळखत होती. तिका अजूनपर्यंत समजला नाही होता की हिने आत्महत्या कशा केल्यान. ती आत्महत्या करूच शकत नाही होती, पण आता मात्र सगळा समोर इला होता. तिका समजला होता की तिने आत्महत्या नाही करू, तिचो अपघाती मृत्यू झालो. ता सगळा समजल्यावर ती मोठमोठ्यान रडाकत लागली. मग त्यानंतर निधी सुलभासोबत खूप काय काय बोलली आणि मग शेवटी तिने मांत्रिकाक सांगितलेन की माका आता मुक्त कर. मी या मुलीक कायच इजा करूचय नाही, ती जशी होती तशीच मी तिका परत तुमच्याकडे पाठवून देईन. माझो आता ह्यो प्रवास संपलो, मी आता दुसऱ्या प्रवासाक जाऊक मोकळी आसय. मग त्यानंतर मांत्रिकान थंय कसले कसले मंत्र म्हतल्यान आणि तिका थंयसून मुक्त होऊसाठी तिची मदत केल्यान. आणि शेवटी निधी आपल्या दुसऱ्या प्रवासाक जाऊक निघाली. ती आता कायमची मुक्त झाली होती. पण त्यावेळी थंय जो काय प्रकार घडलो होतो तो आम्ही काय मरेपर्यंत विसरू शकत नाही होतो. आपल्या मैत्रिणीच्या प्रेमापोटी तिका एकदा बघूसाठी ती अजून थंय भटकत होती. तिका सगळ्यांका सांगूचा होता की तिने आत्महत्या नाही करू, तो एक अपघाती मृत्यू होतो. आणि तसा तिने सगळ्यांका सांगितल्यान सुद्धा. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमका ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जर ही गोष्ट आवडली असात तर आपल्या मित्रमैत्रिणींका ही गोष्ट शेअर करूक विसरा नको. आणि अजून तुम्ही लाईक करूक नशाल तर लगेच लाईक करून टाका. आणि तुम्ही सबस्क्राईब तर केला असालच, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगळीवेगळी आणि भयानक गोष्ट घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.